नवीन शहर, पहिला जॉब आणि एवढं काम. रोहनला वाटलं की त्याला जमणारच नाही. तो अगदी रडकुंडीला आला. पण एका छोट्या सिस्टमने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि तो सुपर कॉन्फिडंट बनला. झालं असं, नोकरीनिमित्तानं नुकताच दुसऱ्या शहरात आलेला रोहन रविवारी सकाळी सकाळी कामांची यादी बनवत होता. आज काय काय करायचंय त्याने मोबाईलमध्ये नोट्स लिहायला घेतल्या. पाणी भरणं, मीटिंगचं प्रेझेंटेशन तयार करणं, ऑफिस डॉक्युमेंट सबमिट करणं आणि काय नकळत रोहनने चक्क 67 कामं लिहून काढली. तो गोंधळला. हे केलं तर ते राहील, ते केलं तर हे राहील, कुठून सुरू करू. तेवढ्यात रोहनला मोठ्या भावाचा फोन आला. रोहनने आपली समस्या अमेय दादाला अगदी कळवळून सांगितली. यावर अमेय दादा उत्तरला, अरे बाळा, इतका ताण नको घेऊस. मी सांगितलेल्या 3 गोष्टी कर. पहिलं म्हणजे आयझनहॉर मॅट्रिक्स वापर. त्यामुळे कुठलं काम पहिले करायचं आणि कुठलं टाळायचं हे कळतं. यामध्ये अर्जन्सी आणि इम्पॉर्टन्स या बेसिसवर कामं विभागायची असतात. तातडीचं आणि महत्त्वाचं लगेच करायचं. महत्त्वाचं पण तितकं तातडीचं नाही, त्याचं नियोजन करायचं. तातडीचं पण महत्त्वाचं नाही ते दुसऱ्याला करायला द्यायचं. आणि ना महत्त्वाचं ना तातडीनं ते फेकून द्यायचं, म्हणजे नाही करायचं. एकदा क्रम ठरला की मग टाईम ब्लॉकिंग कर. टाईम ब्लॉकिंग म्हणजे प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ आधीच ठरवायची आणि त्या वेळात तेच काम करायचं. म्हणजे सकाळी 8 ते 9 पर्सनल कामं, 9 ते 6 ऑफिसची कामं, 6 ते 9 ट्रॅव्हलिंग आणि पर्सनल स्पेस, अशा प्रकार. रोहन म्हणाला, ओ म्हणजे कुठलं काम कधी करायचं या प्रश्नावर फुलस्टॉप. अगदी बरोबर. अमेय दादा पुढे म्हणाला, यापुढे 3री गोष्ट करायची, ती म्हणजे 2 मिनिटाचा नियम. जे 2 मिनिटात होईल ते लगेच करायचं. म्हणजे मेलला उत्तर देणं, काम झाल्यावर लगेच किचन ओटा आवरून ठेवणं. अमेय दादाच्या फोन नंतर जादूची कांडी फिरवल्यासारखं रोहनचं कन्फ्युजन दूर झालं आणि थोड्याच वेळात अमेय दादाने सांगितलेल्या उपायांचा वापर करून रोहनने सगळी कामं ते केलीच, पण वेळही वाचवला. कामांची यादी कितीही मोठी असली तरी योग्य नियोजन आणि उपाय वापरले की ताण नाहीसा होतो आणि आत्मविश्वास वाढतो. अशाच मोठ्या समस्यांची सोपी सोल्युशन्स घेऊन भेटूया नवीन व्हिडिओज. तोपर्यंत खूप सारं प्रेम.